तर यानंतर एक मोठी बातमी, प्रदीप शर्मांच्या पत्नी शिंदे गटात थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत। यावेळी एक मोठी बातमी आपण बघतोय। थोड्याच वेळात हा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल। प्रदीप शर्मा हे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट असणाऱ्या प्रदीप शर्मांच्या पत्नी शिंदे गटामध्ये आता प्रवेश करणार आहेत। प्रदीप शर्मा यांनी 2019 ला निवडणूक देखील लढवली होती। शिवसेनेकडून ते वसई विरारमधून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता प्रदीप शर्मांच्या पत्नी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये देखील तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। यावेळी एक मोठी बातमी आपण बघतोय। स्वीकृती शर्मा या शिंदे गटात थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत। 2019 ला प्रदीप शर्मांनी शिवसेनेकडून वसई विरारमध्ये निवडणूक देखील लढवली होती आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सगळं मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण झालं आणि त्यामध्ये प्रदीप शर्मांना अटक देखील झाली होती आणि या अटकेनंतर आता मात्र एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट असणाऱ्या प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मा ज्या आहेत त्या आता शिंदे गटात प्रवेश करतायत। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रदीप शर्मा हे एन्काउंटर स्पेशलिस्ट होते। मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये त्यांना अटकही झाली होती आणि यानंतर निवडणूक लढवल्यानंतर खरं तर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आणि त्या प्रकरणात त्यांना अटक झाली आणि आता त्यांच्या पत्नी शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रदीप शर्मांच्या पत्नी आता थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदीप शर्मा हे एन्काउंटर स्पेशलिस्ट होते। तसंच 2019 साली त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक देखील लढवली होती आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण झालं। सचिन वाझेला त्यांनी साथ दिल्याचा त्यांच्यावर आरोप झाला, त्यानंतर त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आणि आता त्यांच्या पत्नी शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत।